मुंबईत गेल्या 2 दिवसापासून तापमानामध्ये चढ उतार होत असून गेल्या 2 दिवसामध्ये 35 अंशपेक्षा खाली तापमान आलेलं पाहायला मिळत आहे। मी सध्या उभा आहे दादर चौपाटी परिसरात आणि आपण पाहू शकता या ठिकाणी दादर चौपाटी परिसरामध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे। समुद्र किनाऱ्यावर वारा असला तरी दुपारनंतर या ठिकाणी 12 ते 4 या वेळात उन्हाचा तडाखा हा जाणवत असल्याचं सांगितलं जात आहे। तर एकीकडे पाहायला गेलं तर हवामान खात्याच्या अनुसार 32 अंश सेल्सिअस किमान तापमान जो आहे या ठिकाणी आजचा वर्तवला गेला आहे। तर दुसरीकडे पाहायला गेलं तर गुरुवारपासून या तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता देखील हवामान खात्याकडून वर्तवली गेली आहे। याच दरम्यान एकीकडे तापमान वाढत असलं तर दुसरीकडे पाहायला गेलं तर हवेची गुणवत्ता देखील AQI देखील अत्यंत खराब सलग 20 दिवसापासून खराब श्रेणीत असल्याचं सांगितलं जात आहे। 19 जानेवारी ते 17 फेब्रुवारी या कालावधीत AQI पाहायला गेलं तर 151 पासून 200च्या दरम्यान गेलेलं आणि त्याचबरोबर 2 फेब्रुवारीला 199 पर्यंत गेलेलं। तर आपण पाहायला गेलं तर मंगळवारी आणि बुधवार म्हणजे कालपर्यंतच आपण पाहायला गेलं AQI तर 151 इतकी नोंद जी आहे ती हवामान खात्याने या ठिकाणी वर्तवली गेली आहे। तर दुसरीकडे पाहायला गेलं तर गेल्या 20 दिवसापासून सर्वात कमी AQI असला तरी हवामान खराब श्रेणीत असल्याचं सांगितलं जात आहे। एकीकडे तापमानाचा चढता उतरता क्रम आणि दुसरीकडे सलग 20 दिवसापासून खराब हवामान यासाठी दुहेरी परिस्थितीत मुंबईकरांना दक्ष राहण्याची गरज जी आहे ती या ठिकाणी असल्याची सांगितली जाते। यामुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले त्याचबरोबर ज्यांना श्वसनाचा त्रास असेल अशा नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी असे देखील आव्हान हवामान खात्याकडून या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। कॅमेरा पर्सन आदिलसह सुनील जाधव, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।